नमस्कार मित्रांनो, आजच्या या सेशनमध्ये आपण नवीन एक पार्ट स्टार्ट करतो. नवीन सेशन स्टार्ट करतोय जो अँगल अँड इट्स मेजरमेंटमधला असेल आणि तुझं मेजर्स ऑफ अँगल आपल्याला ऑलरेडी माहिती आहे की अँगल आपण दोन प्रकारे तिथं मेजर करू शकतो. एक दुसरं नाव आहे त्याला डिग्री मेजर आणि त्याला म्हणतो आपण रॅडियन मेजर. पण जर आता आपण 11वीला आलेलो आहे, 11वीनंतर आपल्याला थोडं नवीन टर्मिनॉलॉजी स्टडी करणं गरजेचं आहे. त्यासाठी हे नाव लक्षात राहू द्या, सेक्साडेसिमल सिस्टीम अँड सर्क्युलर सिस्टीम. आता याला म्हणतो आपण डिग्री मेजर, याला म्हणतो आपण रॅडियन मेजर. नॉर्मली हेच नाव लक्षात ठेवा, डिग्री मेजर आणि रॅडियन मेजर. म्हणजे आपल्याला क्वेश्चन पण अशाच प्रकारे येतोय, कन्वर्ट द फॉलोइंग अँगल टू द डिग्री मेजर टू द रॅडियन मेजर और रॅडियन मेजर टू द डिग्री मेजर. बरोबर आहे. आता जर पाहिलं आपल्याला माहिती आहे की आपण अँगल दोन प्रकारे मेजर करू शकतो. पहिला आहे डिग्री मेजर, दुसरा आहे रॅडियन मेजर. सो डिग्री मेजर म्हणजेच काय, तुम्हाला माहिती आहे की एक टोटल जो सर्कल असेल तर तो सर्कल आपण म्हणजे मी या ठिकाणी आहे आणि इथून परत इथपर्यंत येण्यासाठी मला किती लागेल, एक रोटेशन कंप्लीट करावं लागेल. आणि एक रोटेशन म्हणजे हे वन रोटेशन इज इक्वल टू नथिंग बट असे आपण डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे आणि ते किती होतील, इट इज अ 360 डिग्री. दिस इज द 360 डिग्री. म्हणजेच इथून जर एक दोन्ही मधलं जर तुमचं एक जर तुम्ही नंबर घेतलात, एक जर लाईन घेतलात दोन्ही मध्ये डिस्टन्स, सो दॅट बिकम्स 1 डिग्री. सो 1 डिग्री, 2 डिग्री, 3 डिग्री, 4 डिग्री, like that we have to complete the 360 degree. so it will complete one rotation. म्हणजे एक रोटेशन म्हणजे 360 डिग्री. आता हा जो एक डिग्री आहे तो किती असेल, 60 मिनिट. एक लाईन वर्क करतो मी इथं म्हणजे तो 60 मिनिट. म्हणजे एक डिग्री इज इक्वल टू 60 मिनिट आणि एक मिनिट इज इक्वल टू 60 सेकंड्स. तर हा झाला इट इज सेकंड आणि हा झाला आपला इट इज द डिग्री. सो 1 डिग्री इज इक्वल टू इट इज द मिनिट. So we have the three term there, degree, minute and second. Getting? तर आता हे झालं तुमचं डिग्री मेजर, म्हणजे आपण रोटेशनच्या बाबतीत स्टडी करतोय. आता सर्क्युलर सिस्टीम म्हणजे काय, सर्क्युलर सिस्टीम मध्ये जर आपण एक सर्कल जर कन्सिडर केला आणि या ठिकाणी मी O कन्सिडर करतोय, इथे एक तुमचा रेडियस फॉर्म होईल, या ठिकाणी एक रेडियस फॉर्म होईल आणि याचे जर तुम्ही लेंथ घेतलात, so let this length is the r, then it will form 1 radian. So it will form 1 radian. So it will subtend the angle and that angle is what, 1 radian. Radian is denoted म्हणजे ज्यावेळेस तुमचा हा जो आर्क आहे, या आर्कची लेंथ, हा रेडियस, हा पण रेडियस आहे, हे ऑब्विसली इथं काय असणार आहे, रेडियस असणार आहे. पण ज्यावेळेस तुम्ही याची पण लेंथ कन्सिडर करताय, ही लेंथ किती होईल, आरच होईल, देन दॅट अँगल सबटेंड 1 रॅडियन. हे असं आपण इथं मेजरमेंट करू शकतोय रॅडियनचं. सो 1 रॅडियन अँड इट इज डिनोटेड बाय 1 रॅडियन अँड नॉर्मली इट इज पाय रॅडियन इज इक्वल टू 180 डिग्री. पाय रॅडियन इज इक्वल टू 180 डिग्री. सो इन टोटल 1 सर्कल इट विल कंप्लीट द 2 पाय. मीन्स टोटल 1 सर्कल विल कव्हर द 2 पाय radians. So 2 pi radian is equal to 360 डिग्री. आता आपण ज्यावेळेस कन्वर्ट करतोय डिग्री टू दी रॅडियन किंवा रॅडियन टू द डिग्री. आता डिग्री टू रॅडियन कन्वर्ट करतोय म्हणजे लक्षात घ्या, रॅडियन म्हटलं की तिथं पाय यायला पाहिजे, तिथं काय यायला पाहिजे, पाय यायला पाहिजे. सो डिग्री टू रॅडियन मीन्स व्हॉट, इफ इट इज x डिग्री देन दॅट कॅन बी कन्वर्टेड टू द रॅडियन. इट इज x इंटू pi by 180, x into pi by 180. And when you are converting radian to the degree मध्ये पाय नसतो त्या ठिकाणी, म्हणजेच आपल्याला समजा x रॅडियन असेल, सो x रॅडियन इज इक्वल टू x रॅडियन इंटू 180 अपॉन पाय. तर आपले 2 मल्टिप्लिकेशन फॅक्टर असतील आणि त्याच्यावर आपल्याला आता इथं प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. लक्षात घ्या, तर मेजर ऑफ अँगल आपण 2 प्रकारे करू शकतो, एक सेक्साडेसिमल्स अँड सर्क्युलर सिस्टीम, किंवा त्याला म्हणतो आपण डिग्री मेजर्स किंवा रॅडियन मेजर्स. डिग्री मेजर्स मध्ये आपल्याला 3 टर्म्स येतात, डिग्री, मिनिट्स अँड सेकंड. सो 1 डिग्री इज इक्वल टू 60 मिनिट्स, 1 मिनिट इज इक्वल टू 60 सेकंड. सो दिस आर द मेजरमेंट व्हॅल्यूज. सर्क्युलर सिस्टीम मध्ये ज्यावेळेस तुमचा एक जर आर्क असेल, तो आर्क सबटेंड करतो एक अँगल ऍट द सेंटर ऑफ सर्कल अँड द व्हॅल्यू ऑफ दॅट और लेंथ ऑफ दॅट आर्क विल बी द r. Then it is called as a
1 radian, and pi radian is equal to 180 degree. When you are converting degree to the radian or radian to the degree, डोक्यात कसं ठेवायचं पहा, डिग्री टू द रॅडियन म्हणजेच मला रॅडियन म्हणजेच पाय मध्ये पाहिजे, सो मल्टिप्लाय बाय पाय बाय 180, अँड रॅडियन टू द डिग्री सो मल्टिप्लाय बाय 180 बाय पाय. सो दॅट इज द बेसिक कन्सेप्ट to how to convert the degree to the radian or radian to the degree. Now let us see the some problems depends on how to convert the radian to the degree and degree to the radian. Now the problem you have in front of you, the convert the following degree to the radian measures. 2 मार्काला क्वेश्चन हा कंपल्सरी असेल, convert डिग्री टू द रॅडियन और रॅडियन टू द डिग्री. सिंपल आहे, लक्षात फक्त एकच ठेवा, डिग्री टू द रॅडियन म्हटलं की तुम्हाला मल्टिप्लाय करायचे पाय बाय 180 आणि रॅडियन टू द डिग्री म्हटलं की तुम्हाला कन्वर्ट करायचे 180 बाय पाय. म्हणजे मी इथे लिहितोय पहा, पहिल्यांदा तुम्हाला कन्वर्ट करायचे डिग्री टू दी रॅडियन, रॅडियन मल्टिप्लाय बाय कशानं करायचं, एक्स डिग्री इंटू पाय बाय 180 बस. दुसरं तुम्हाला रॅडियन टू दी डिग्री कन्वर्ट करायचे, काय मल्टिप्लाय करायचं, एक्स रॅडियन मध्ये असेल इंटू 180 बाय पाय. हे फक्त लक्षात ठेवा, रॅडियन हा पाय मध्ये असतो त्याच्यामुळे पाय बाय 180, डिग्री तर पाय नसतं त्याच्यामुळे 180 बाय पाय असं लक्षात ठेवा. समजलं. तर आता जर पाहूयात आपण प्रॉब्लेम इथं तुमच्या स्क्रीनच्या समोर आहेत. पहिल्यांदा लेट एक्स इज इक्वल टू 70 डिग्री, सो आय विल डायरेक्टली कन्वर्ट टू द रॅडियन. So it is 70 degree into pi by 180. Now you can divide this 0, so it become 7 pi by 18. 7 pi by 18. Second problem, it is minus 120 into pi by 180. So this is 2, this is 3. So minus 2 pi by 3. Third, 1 upon 7 degree. 1 upon 7 degree, so 1 upon 7 into pi by 180, so this become pi upon, it is 0, 6, 5, 12. So this is in the radian, so radian is represented like this, this is the radius. Getting? So we are converting degree to the radian. So this is the simple problems that we are solving here, so please note down this. So the next problems are in front of you. Convert the following radian to the degree. Now problems is given in the radian. So this is the radian. It can be in radian. So I will convert the first. It is 7 pi by 3. Radian to the degree means we have to convert, multiply by 180 by pi. So pi will get cancelled. It is 6. So it is 7 into 60. So it is 420 degree. Yes. So it is pi will get cancelled. 3 6 are 0. No. 7. Yes. 7 into 6, 47, 420 degree. Yes. So second problem, it is minus pi by 8 into 180 upon pi. Pi get cancelled. It is 4, 9, 45, 2. So I am getting 45 upon 2. This is a minus degree, or we can say it is 22.5 degree. Yes. Pi get cancelled. It is yes. Next is a third one. It is 4 by 7 radian. So it is 4 upon 7 into 180 upon pi. So this will get, I am getting here not reducing. So it is 2 720 upon 7 pi. Yes, so this is in that degree. Getting?
तर अशा प्रकारे तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत, कन्वर्ट डिग्री टू द रॅडियन अँड रॅडियन टू द डिग्री. आय होप दॅट यू हॅव अंडरस्टँडिंग and please mention in your comment box what is your understanding status, so that I can update your understanding status with this conversion of radian to the degree and degree to the radian. One question for the 2 marks will be the confirm in the board exam, so please note this. Next problem, express following angle in terms of degree, minute and second. First, 74.87 degree and second minus 30.6947 डिग्री. आता तुम्हाला या ठिकाणी प्रॉब्लेम असा दिलेला आहे की एक अँगल दिलेला आहे आणि हा अँगल तुम्हाला डिग्री, मिनिट्स आणि सेकंडमध्ये कन्वर्ट करायचे आहेत. आता जर पाहिलं आपण पहिला प्रॉब्लेम घेतोय मी, तुम्हाला एक रिलेशन माहिती आहे, 1 डिग्री इक्वल टू 60 मिनिट अँड 1 मिनिट इक्वल टू 60 सेकंड्स, बरोबर आहे. तर हे रिलेशन आपल्याला यूज करायचे. पहिला मी घेतोय, आता मला हे अँगल पूर्ण आहे आणि अँगल तुम्हाला डिग्री, मिनिट्स आणि सेकंडमध्ये कन्वर्ट करायचे. तर पहिल्यांदा मी काय करतोय, 74.87 डिग्री अँगल हा दिलेला आहे, बरोबर आहे. आता आपण मी काय करतोय, तर 74 ह्याला मी असं लिहू शकतो, 74 डिग्री प्लस 0.87 दिस इज डिग्री, म्हणजे 74 प्लस 0.87 दिस बिकम 74.87. त्यानंतर मी आता इथे थोडं डिग्री आहे, एका डिग्रीला 60 मिनिट आहे, तर 0.87 ला किती असेल, 0.87 इंटू 60 हे कन्वर्ट कशामध्ये होईल, मिनिट, म्हणजे डिग्रीचा कन्वर्ट कशामध्ये झाला, मिनिटमध्ये झाला. आता हे मल्टिप्लिकेशन करून घ्या, 74 डिग्री प्लस दिस बिकम 7.2 52.20 म्हणजे याचा आन्सर किती आलं, 52.20, पण हे कशामध्ये आलंय, मिनिटमध्ये आलंय. आता मी परत याला मी असं करू शकतो, 74 डिग्री प्लस 52 मिनिट प्लस 0.20 मिनिट, बरोबर आहे. आता हा होईल 74 डिग्री 52 मिनिट्स आणि मला हे कन्वर्ट करायचे प्लस 0.20 इंटू 60 जर मल्टिप्लाय केलं, हा मिनिटचं कशामध्ये होईल, सेकंडमध्ये होईल. आता जर पाहिलं आपण 74 डिग्री 52 मिनिट्स प्लस इट बिकम 1.20, so it is 12.00. Yes, means this becomes second, so it is 74 degree 52 minutes and this become 12 seconds. So that is your 74.87 equivalent in the degree, minutes and this is in second. So 74 degree 52 minutes and 12 seconds. Getting? Please note this. Now we will solve the next problem here. We will solve the second problem. Minus 30 degree, minus 30.6947 degree. So for that I can write minus 30 degree plus
it is minus is outside, we'll take the outside this minus 30 degree 0.6947, this is the degree. So I will convert this 30 degree plus 0.6947 into 60, so that will be converted into the minute. Now it is minus 30 degree plus, multiply this, (41), it is 0, so this is 41.6820, that is in the minute. So I can write for that, it is 30 degree 41 minutes plus 0.6820 minutes. Yes, now this is minus 30 degree 41 minutes plus 0.6820 into 60, that is in the second. So this is minus 30 degree 41 minutes plus so it is 40.92 second. So this is minus 30 degree 41 minutes, and this is just approximately 40.92 means I will take the 41 second, it is just approximate. So this is the equivalent of minus 30.6947 degree in terms of degree, minutes and seconds. So I hope that this type of problem will also be asked in the exams, board exam, so you should able to solve it. I think you are understanding it properly, or if you are not understanding, mention in the live chat box or in the comment box, so that I can update your understanding status. And definitely each and every problem try to solve yourself, make the calculation yourself. Please note this. Now we'll take the next problem. The difference between two acute angle of right angle is 7 pi by 30 radian. Find angles of triangle in degrees. प्रॉब्लेम तुमच्या समोर आहे, केअरफुली प्रॉब्लेम रीड करा. इथं आपल्याला प्रत्येक वेळेस डिग्री टू रॅडियन आणि रॅडियन टू डिग्री कन्वर्ट करायचे. काही प्रॉब्लेम हे डिग्रीमध्ये दिले असतील, काही व्हॅल्यू हे रॅडियनमध्ये दिले असतील, पण आपल्याला ज्यावेळेस ऑपरेशन करायचे, ॲडिशन सबट्रॅक्शन करायचे, यू शुड मेक इन ओनली वन सिस्टम, आयदर इन द डिग्री मेजर और इन द रॅडियन मेजर. आता जर पाहिलं, द डिफरन्स बिटवीन द टू ॲक्यूट अँगल्स ऑफ द राईट अँगल triangle is 7 pi upon 30 radian. Find the angles of triangle in degrees. आता हा राईट अँगल ट्रायंगल आहे, म्हणजे राईट अँगल ट्रायंगल अशा प्रकारे असेल ABC. आता हा तर तुमचा किती असणार आहे 90 डिग्री, आणि समजा मी x आणि y घेतला तर x प्लस y ऑब्विसली किती असणार आहे, टोटल अँगलची बेरीज किती असणार आहे, अँगल A प्लस अँगल B प्लस अँगल C दॅट इज इक्वल टू 180, म्हणजे हा होईल 9 अँगल x प्लस y प्लस 90 इक्वल टू 180. सो x प्लस y इक्वल टू 90 डिग्री. बरोबर आहे. 90 डिग्री म्हणजेच काय, तुम्ही जर कन्वर्ट केलात 90 इंटू पाय अपॉन 180, सो दॅट बिकम पाय बाय 2. गेटिंग. आता जर पाहिलं आपण डिफरन्स बिटवीन द टू ॲक्यूट अँगल, कारण आता x आणि y हे ॲक्यूट अँगल असणार. ॲक्यूट अँगल म्हणजे काय, याचा अँगल हा 90 पेक्षा कमी असेल, आणि ऑब्विसली हे 90 आहे, त्याच्यामुळे हे आणि हे अँगल तुमचे काय असतील 90 असतील, 90च्या लेस दॅन असतील, म्हणजेच डिफरन्स बिटवीन. सो लेट acute angles of right angle triangles
of right angle triangles are x and y. एक इक्वेशन भेटते मला इथं x प्लस वाय इक्वल टू 90 डिग्री, एक कंडिशन भेटली मला इथं, बरोबर. त्यानंतर दुसरं डिफरन्स म्हटलंय, डिफरन्स म्हणजे काय, सबट्रॅक्शन. सो इट इज x मायनस वाय इक्वल टू 7 पाय अपॉन 30 रॅडियन आहे. मी आता कन्वर्ट करतोय, दॅट इज इन टर्म्स ऑफ द डिग्री. सो दिस इज पाय, दिस इज 0, इट इज 6. सो दिस बिकम 7 6 दॅट इज द 42 डिग्री. म्हणजे जर पाहिलं आपण, मला दोन इक्वेशन भेटत आहेत. इक्वेशन 2 x प्लस वाय इक्वल टू 90 डिग्री आणि x मायनस वाय इक्वल टू 42 डिग्री. आता जर मी दोन इक्वेशन आहेत, दोन व्हेरिएबल्स आहेत x आणि y, आणि तेच मला अँगल्स ऑफ द ट्रायंगल फाइंड करायचे, तर x plus y equal to 90 degree, x minus y equal to 40. If you add this equation, it will get cancelled. So that become 2x. 2x is equal to, this is 0 and this is, no, it is the 2 and this is 132. So x is equal to 132 upon 2. So that become 61 degree. Yes, 61. No, it is the 66 degree. So x is equal to 66 degree. Put these values in any one equation. So we are getting the value of y. So x is the 66. X is the 66 plus y equal to 90. So y equal to 90 minus 66. So y equal to, this is not 99, it is 90. So it is 4 and this is 8. This is 2. So x is equal to 66 degree. And y is equal to, it is 24 degree. So I am getting this 60, it is 8, no, something wrong. 4, yes, it is 66, 608, yes. So this is the 66 degree and 24 degree. So angle of x is equal to 66 degree and angle of y is equal to 24 degree. This is your answer. Find the angles of the triangles in the degree. आणि एक अँगल तर आपलं 90 डिग्री असणार आहे, बिकॉज इट इज अ राईट अँगल ट्रायंगल. बरं, तर अशा प्रकारे आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, प्रॉपरली तुम्हाला जेवढे प्रॉब्लेम झालेले तेवढे समजले असतील मी अशी अपेक्षा करतोय. तुम्ही परत तेच प्रॉब्लेम घ्या, परत तेच सॉल्व्ह करा नोटबुकमध्ये. जोपर्यंत तुम्हाला समजत नाही तोपर्यंत परत व्हिडिओ आणखीन रिवाइंड करत जा आणि पर्टिक्युलर तो डाऊट, तो क्वेरी त्याच क्षणी तिथं क्लिअर करून घ्या. त्याच दिवशी तुमचे डाऊट ते संपवून घ्या. समजलं? तर आय होप दॅट यू हॅव अंडरस्टूड दिस प्रॉब्लेम्स टुडे दॅट वी हॅव टेकन इन द अँगल्स अँड इट्स मेजरमेंट्स. याच्यानंतर आपण आणखीन प्रॉब्लेम घेणार आहे, त्याच्यामुळे प्रॅक्टिस आपण भरपूर करून घेणार आहे. तर जेवढे प्रॉब्लेम झाले तेवढे प्रॅक्टिस करून घ्या. उद्या आपण परत याच टाइमला परत आणखीन भेटणार आहे विथ नंबर ऑफ प्रॉब्लेम्स, सो दॅट अगेन वी कॅन स्पीड अप द प्रॉब्लेम, so that number of problems we can take during the session. So I hope that you understood these sessions very properly. जर लेसन आवडला असेल तर प्लीज हिट द लाईक बटन आणि सबस्क्राईब करायला चॅनल विसरू नका. उद्या आपण याच वेळेस परत भेटणार आहोत विथ द नंबर ऑफ द प्रॉब्लेम्स. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक यू. स्टे विथ अस.